खालापूर तालुक्यातील माहिती अधिकार यांच्या वतीने आज खालापूर तहसील कार्यालयात तहसीलदार साहेब यांना पत्र देण्यात आलं व तसेच खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार साहेब यांनाही पत्र देण्यात आलं व त्यांचं म्हणणं आहे की ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जे ऑनलाईन पद्धतीने कामं चालतात त्याबाबत आम्हालाही माहिती देण्यात यावी, अन्यथा आम्ही येत्या काही दिवसांमध्ये उपोषण करण्याकरता बसणार आहोत. याकरता त्यांनी तहसील कार्यालयातील तहसीलदार यांना पत्र दिले व तसेच पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनाही हा पत्र देण्यात आलं व हा इशारा आहे की काय अशाबाबत त्यांच्याशी आमच्या संघर्ष रायगड न्यूज चॅनलचे संपादक यांनी बातचीत केली असता त्यांनी त्यांचं म्हणणं काय आहे ते मांडलं आहे. आपण पाहू शकता. त्यांच्याशी बातचीत करत असताना नेमके खालापूर तालुका माहिती अधिकार तालुका अध्यक्ष पाटील साहेब यांच्याशी चर्चा करताना त्यांनी काय म्हटलंय सविस्तर पाहूया या रिपोर्टमध्ये. माहिती अधिकार कार्यकर्ता फेस्टिवल या माध्यमातून आज खालापूर तालुक्याच्या वतीने आज होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचार असो या अन्य व्यवस्थेच्या माध्यमातून आज ग्रामपंचायतच्या ऑनलाईनच्या माध्यमातून काहीतरी भ्रष्टाचार ग्रामपंचायतमध्ये होत आहे अशी समस्या जी आहेत या ठिकाणी पाटील जे आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते फेस्टिवलचे अध्यक्ष आहेत खालापूर तालुक्याचे माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. साहेब, मला काय सांगाल आपण नेमकं काय मागण्या घेऊन आपण तहसील कार्यालय असो पोलीस स्टेशन असो पंचायत समिती कार्यालयामध्ये पोहोचलात, आपला काय विषय आहे आणि आपण काय विषयासाठी आजचा हा मोर्चा जो या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे? आम्ही आज उपोषणाची नोटीस द्यायला माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे आलेले आहोत. नोटीसमध्ये असंख्य विषय आहेत, 5 विषय प्रामुख्याने आहेत, त्यांचे पुरावे आम्ही जोडलेले आहेत. पण सर्वाधिक 1 नंबरचा विषय तालुक्यातील ग्रामसभा ह्या संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डेड व्हायला पाहिजेत आणि त्याच्या पेन ड्राईव्हची आम्ही मागणी केलेली आहे. विशेषतः नोव्हेंबरची जी ग्रामसभा आहे त्या सभेचे सगळ्या ग्रामपंचायतीची आम्हाला पेन ड्राईव्ह पाहिजेत, व्हिडिओ रेकॉर्डेड पाहिजे. तिथेच सगळं भ्रष्टाचाराचं मूळ आहे. नंबर 1 तुम्ही बरोबर बोलताय. तुम्ही ह्या ज्या मागण्या करतायत सरकारी कार्यालयामधून ह्या बाबतीमध्ये आपण आता पत्रव्यवहार केलेला आहे. आपण ह्याच्यावरती मजुरी त्यांचा किती दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. आपण ग्रामपंचायत कार्यालयामधून सर्व ग्रामसेवकांना तहसीलदार असतील किंवा पंचायत समिती व्हिडिओ असतील यांनी काय आपल्याला सूचना दिल्यात का आम्ही त्यांना सगळ्यांना एकत्र करू बसू आणि त्यांच्याकडनं ही माहिती घेऊ आणि नंतर तुम्हाला याचं प्रत्युत्तर काय देण्यात येतील? गेले 3 वर्षापासून ह्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करतोय. ह्या विषयात आमच्या संस्थापक अध्यक्षांनी व्हिडिओ ऑफिसमध्ये सर्व ग्रामसेवकांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे 10 ते 5. त्याच्यानंतर ह्या मागण्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य झालंय का? आतापर्यंत आपण 3 वर्षापासून ह्या कामाकरता पाठपुरावा करताय. पाठपुरावा करून सुद्धा आपल्याला अजूनपर्यंत ठेंगा दाखवण्याचा प्रयत्न हा प्रशासकीय दालनात दिलं जात आहे. मग ह्याच्यावरती आपण नुसते फक्त पत्रव्यवहार करताय, फक्त येऊन दालनामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करताय, चर्चा करून साध्य काही होत नाहीये. मग आपण ह्यावरती अल्टिमेट काय असणार आपला? हे सगळे पंचायत समितीचे अधिकारी विशेषतः व्हिडिओ त्यात 3 ते 4 व्हिडिओ आहेत 3 वर्षाच्या कालावधीत. हे कागदी घोडे नाचवतात. आमचं समाधान करण्यापुरतं आम्हाला प्रत देतात की हे आदेश आम्ही ग्रामपंचायतीनं दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी होते की नाही बघत नाहीत. आम्ही लक्षात आणून देऊन देखील तुम्ही म्हटलं कागदापत्री 3 वर्षात अंमलबजावणी करण्यात आले, कागदी घोडे नाचवलेले आहेत. पण मला एक सांगा, तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्ही त्या ग्रामसेवक अधिकाऱ्याशी चर्चा केली आहे का? तुम्हाला असं पत्र ग्रामपंचायतला पंचायत समिती किंवा तहसील कार्यालय किंवा कलेक्टर कार्यालयामधून आलेलं आहे का? अशी सूचना या अशा मिळाल्या आहेत का? निश्चित सूचना मिळाल्या आहेत आणि मला अतिशय अभिमान वाटतो सांगायला की तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत नडोदे ग्रामपंचायत आहे की जिचा ॲप हा मी ज्याची मागणी करतोय तो आता 20 मिनिटं आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य बघू शकतं. तसेच आदेश आहेत. ही कलेक्टर CO यांच्याकडून आलेलं पत्रक आहे, शासनाची परिपत्रक आहेत. ही सगळी परिपत्रकं एकत्रित करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याची फक्त अंमलबजावणी करा. ही आमची अंमलबजावणी अद्याप बरोबर आपलं म्हणणं आपण मांडलेलं आहे, अंमलबजावणी केलेली आहे. आता जो पत्र दिलेला आहे या पत्रासंदर्भात आपण नक्कीच उपोषण करणार का? 100% उपोषण करणार. कारण
8 डिसेंबरला आम्ही तशी नोटीस दिलेली आहे, पूर्व सूचना BDO साहेबांना दिलेली आहे. एवढं होऊन देखील 31 दिवसात त्यांच्याकडूनही शिवाय सीओंकडे BDOंची थेट तक्रार केलेली आहे की हे ग्रामसेवकांना पाठीशी घालतात. तिथूनही काही आलं नाही. मग आपण अद्यापर्यंत 8 डिसेंबरला आपण अल्टिमेट दिलं होतं, मग आपण अध्यक्ष या नात्याने आपली संघटना घेऊन उपोषणाला का बसला नाहीत याचं कारण सांगा. उपोषणाला आम्ही संविधानिक मार्गाने जाणारे लोक आहोत. उपोषणाला जाण्यापूर्वी किमान 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते ह्याची आम्हाला जाणीव आहे. आणि आम्ही आमच्याकडून सर्व प्रशासनाला योग्य तो वेळ द्यायचा प्रयत्न केला. 30 दिवसाची मुदत दिली. 30 दिवसाची मुदत दिली, मान्य केलं. अद्याप आपण 14 दिवसाचा अल्टिमेट जो असतो त्या परिपत्रकाला अल्टिमेट असतं. मग त्या 8 डिसेंबरला आपण पत्र देऊन सुद्धा महिना पलटून गेला. आजचा कालचा दिवस हा महिना एक झालेला आहे, पण अद्याप आपण उपोषणाला का बसलात नाही? आम्हीच 30 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता की अजूनही तुम्ही सुधारा, अजूनही सुधारा. जी तुमच्याच परिपत्रकांची म्हणजे साहेब तुम्ही संधी आपण दिलेली आहेत, पण आपण वरना वेगळं पण बोलताय की आम्ही त्यांना संधी देतोय. संधी का द्यायची? संधी साहेब, आपण अध्यक्ष या नात्याने आपण उपोषणाचा नारा पुकारला जातं. नारा पुकरून आपण त्यांना समजून घेण्यासाठी हे करता. मग असं मग पत्र देऊन हा कुठेतरी आपण कुठेतरी स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला एक बावल्याप्रमाणे समजलं जातंय. मग आपल्याला ते कुठेतरी फाट्यावर मारतात का? आपल्याला काय वाटतं? असाच अनुभव आला. म्हणून असंख्य पुरावे घेऊन हे 5 जे आज विषय दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त 3 ग्रामपंचायतीची थेट नावं दिलेली आहेत. असंख्य पुरावे एकत्रित त्या ग्रामपंचायतची आपण नावं दिलेली आहेत. ती ग्रामपंचायतची नावं काय? 1 नंबर आहे टेंबरी, आय एम सॉरी, आपटी, कलोते आणि वडगाव. या 3 ग्रामपंचायतीमध्ये प्रामुख्याने सर्वाधिक भ्रष्टाचार वडगाव ग्रामपंचायतीमध्ये आहे. हे अतिशय जबाबदारीने बोलतो. त्या ग्रामपंचायत प्रशासकीय झालेल्या आहेत. अद्याप तिथं प्रशासन आहे. असल्या कारणाने आपण त्या नेमाने त्या ठिकाणी किती वेळा आपण तिथल्या ठिकाणी लक्षवेधी केले अध्यक्ष या नात्याने मी किमान 20 वेळा वडगाव ग्रामपंचायतीला भेट दिलेली आहे. त्याच्यापैकी 8 ते 10 वेळा ज्याचा आता जी तक्रार केली की हे आम्हाला त्या अवलोकनातही वेळ देत नाहीत, आमच्या कार्यकर्त्यांनी मागितलेली माहिती जाणून बुजून वेळेवर देत नाहीत. आणि जर कोणी काही थोडा आवाज उंचवायचा प्रयत्न केला तर अलीकडे आमच्यावर खोटे गुन्हे देखील करायला यांनी सुरुवात केलेली आहे. ह्या सगळ्या एकत्रित 3 वर्षाच्या अनुभवाच्या अनुषंगाने आम्ही आता थेट BDOंची तक्रार केलेली आहे की BDO 44 ग्रामसेवकांना पाठीशी घालतात. आणि हे घेऊन आम्ही नोडल ऑफिसर म्हणून कलेक्टर सरांकडे जाणार आहोत की शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी. किती दिवसात आपण कलेक्टर कार्यालयामध्ये यांची कंप्लेंट करण्यासाठी जाणार आहोत? कलेक्टर ऑफिसकडे स्पीड पोस्टनी आजच तक्रार केली जाईल. उपोषणाच्या बाबतीत आम्ही ठाम आहोत. उपोषणाला सगळ्या ग्रामपंचायतीचे व्हिडिओ रेकॉर्डेड पेन ड्राईव्ह आमच्या हातात मिळाल्याशिवाय आम्ही उपोषणापासून हटणार नाही आहोत. उपोषणाला कधी बसणार आहात? उपोषणाची तारीख दिलेली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2 सुट्ट्या असल्यामुळे 23 तारखेला सकाळी 11 वाजता आम्ही उपोषणाला बसणार आहोत पंचायत समितीच्या मुख्यद्वारावर. ओके, धन्यवाद. आत्ताच आपण या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ते फेस्टरचे अध्यक्ष यांच्याशी बातचीत केलेली आहे. मी कॅमेराचा संतोष गोतारणे, संघर्ष रायगड, खालापूर.